पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं नोटांची ओळख. आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. नोटा मी आणल्या होत्या, आपल्याला दाखवल्या देखील आहेत. तर अशाच या नोटा आणि नाण्यांवर आपल्याला काही प्रश्न विचारलेले गेलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला नाण्यांची ओळख असणं गरजेचं आहे. पहा, 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये हे काय आहेत रे? नाणे आहेत. आणि नोटा 1 रुपयाची नोट, 2 रुपयाची नोट, 5 रुपयाची नोट आणि 10 रुपयाची नोट, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. नंतर 20 रुपयाची नोट. पहा, 20 रुपयाची नोट, 50 रुपयाची नोट आणि 100 रुपयाची नोट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करतो की नोटा कशा असतात ते मी तुम्हाला काय करतो, दाखवतो. पहा, 1 रुपयाची नोट पाहिले का कोणी? 1 रुपयाची नोट अशा पद्धतीने होती, पाहिले का? तर ही 1 रुपयाची नोट अशा पद्धतीने होती. नंतर 2 रुपयाची नोट, हे पहा, 2 रुपयाची नोट अशा पद्धतीने होती. नंतर 5 रुपयाची नोट पाहिले का रे बाळांनो? तुम्ही 5 रुपयाची नोट पाहिले का? पाहिले का 5 रुपयाची नोट? तर अशा पद्धतीने 5 रुपयाची नोट होती. पुढं 10 रुपयाची नोट तुम्ही पाहिले का? हो, पाहिले आहे, नक्कीच पाहिले असेल. हे पहा, 10 रुपयाची नोट अशा पद्धतीने होती. आणि नवीन आलेली 10 रुपयाची जी नोट होती ती अशा पद्धतीने आहे, जी आत्ता या चलनामध्ये आहे. 20 रुपयाची नोट कोणी पाहिली आहे का? 20 रुपयाची नोट कोणी पाहिली आहे का? 20 रुपयाची पहा, दाखवतो तुम्हाला मी, काळजी करू नका. 20 रुपयाची नोट मी तुम्हाला दाखवतोय. पहा, 20 रुपयाची नोट ही अशी आहे. नंतर 50 रुपयाची नोट नवीन चलनामधील अशी आहे, पाहिले का तुम्ही? पहा, अशी आहे. नंतर 100 रुपयाची नोट, किती रुपयाची? 100 रुपयाची नोट अशा पद्धतीने आहे. 100 रुपयाची नोट अशा पद्धतीने आहे. तर बाळांनो, आपण स्वाध्याय आता काय करूयात, पाहूयात. यांनी जो स्वाध्याय दिलेला आहे तो आपण काय करूयात, पाहूयात. तर खालील पर्यायातील 5 रुपयाचे नाणे कोणते? हा 1 रुपया, 10 रुपये, 2 रुपये आणि हे काय आहे? 5 रुपयाचे काय आहे? नाणे आहे. पहा, खालील पर्यायातील 20 रुपयाची नोट कोणती? ही 10 रुपयाची नोट झाली. 2 रुपयाची नोट अशी असते. 20 रुपयाची नोट कशी असते बाळांनो? मी तुम्हाला आता दाखवलं बघा. 20 रुपयाची नोट अशा पद्धतीने असते, 20 रुपये असं लिहिलेलं असतं. त्यामुळं आपला पर्याय काय झाला? 3 नंबर पर्याय झाला. पहा, यांनी बेरीज दिली. आता 2 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 बरोबर किती होतात रे? बघा, 2 आणि 5 किती होतात? 7. 7 अधिक 1 8. 8 अधिक 1 9. म्हणजेच 9 रुपये काय झाले आपले? एकूण रुपये झाले. 5 रुपये, बघा, 5 रुपयाचं एक नाणं देऊन 1 रुपयाचे किती नाणे मिळतील? तर 5 नाणे काय होतील आपल्याला? मिळतील. एका पेनाची किंमत 2 रुपये आहे, तर 2 पेनाची किंमत 4 रुपये होईल. पहा, 2 रुपयाला एक पेन आहे. किती रुपयाला आहे रे? 2 रुपयाला एक पेन आहे. किती रुपयाला आहे? 2 रुपयाला. तर 2 मला घ्यायचे आहेत. काय घ्यायचे आहेत मला? तर 2 मला काय घ्यायचे आहेत? पेन घ्यायचे आहेत. तर मी काय केलं बाळांनो, ही 2 रुपयाची एक मी नोट दुकानदाराला दिली आणि नंतर हे 2 रुपयाची मी नोट दुकानदाराला दिली. तर किती रुपये झाले? पहा, ही एक पेनाची किंमत आणि ही एका पेनाची किंमत 4 रुपये झाले. किती झाले? 4 रुपये झाले. पुढं 10 रुपयाची एक नोट देऊन, किती रुपयाची? 10 रुपयाची एक नोट देऊन 5 रुपयांचे किती नाणे मिळतील? तर 10 रुपयाची एक नोट देऊन 5 रुपयाचे 2 नाणे मिळतील. किती नाणे मिळतील? 2 नाणे मिळतील. 20 रुपये म्हणजे 5 रुपयाच्या किती नोटा? तर 4 नोटा दिल्यानंतर, 5 रुपयाच्या 4 नोटा दिल्यानंतर 20 रुपये होतील. सोबतच्या आकृतीत दिलेली नोट किती रुपयांची आहे? तर
50 रुपयाची आहे. किती रुपयाची आहे? 50 रुपयाची आहे. दीपकने एक फुगा 3 रुपयांना आणि एक पेन 5 रुपयांना घेतले. त्याला किती रुपये द्यावा लागले? तर 3 रुपये आणि 5 रुपये झाले 8 रुपये. 8 रुपये काय करावं लागले? दीपकने द्यायला लागले. खालीलपैकी सर्वात जास्त किमतीची नोट कोणती? पहा, ही 10 रुपयाची, ही 100 रुपयाची, ही 20 रुपयाची आणि ही 50 रुपयाची. तर सर्वात जास्त किमतीची नोट 100 रुपये आहे. तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ पाहिला. मुलांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि आपण भेटणार आहोत पुढच्याच अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.